तर 10वीच्या मॅथमॅटिक्समधील प्रॅक्टिस सेट 2.2 मधला हा क्वेश्चन नंबर 1 आहे, ज्यामध्ये हा दुसरा सब क्वेश्चन आहे। यामध्ये आपल्याला हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं, हे फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवायचं आहे। फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवायचं असल्याच्यानंतर आपल्याला 20चे असे फॅक्टर पाडायचे असतात, म्हणजे इथं दिलेले आहे 20चे, ज्यांची वजाबाकी ही 1x आली पाहिजे। तर काय नाही म्हणजे 1x। तर बघा 5 आणि 4 असे जर फॅक्टर पाडले आणि 4ला जर वजाचं चिन्ह दिलं तर 5 वजा 4 ही 1x असं हे बरोबर येतं आणि यांचा गुणाकार देखील 20 येतो, म्हणून आपण हे फॅक्टर लिहून घेऊ। x² + 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0। जर आपण यामधून या दोन्हीमधून x कॉमन काढलं तर x ब्रॅकेटमध्ये x + 5 आणि या दोघांमधून जर 4 कॉमन काढलं तर वजा 4 ब्रॅकेटमध्ये x + 5 बरोबर 0 होईल। मग बघा x + 5 आणि x + 5 x + 5 आणि x आणि -4 x - 4 बरोबर 0। तर बघा या दोन संख्या आहेत, या दोन संख्यांचा गुणाकार जर 0 यायचा असेल तर या दोन्हीपैकी एक संख्या म्हणजे x + 5 बरोबर तरी 0 असली पाहिजे, बरोबर आहे की नाही। दोन्ही संख्यांचा गुणाकार 0 यायचा असेल तर एक संख्या 0 असली पाहिजे, किंवा x - 4 हे तरी 0 असली पाहिजे। मग याला आपण जर x बरोबर -5 तरी असलं पाहिजे किंवा x बरोबर 4 तरी असलं पाहिजे। म्हणून या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन -5, 4 असं या ठिकाणी येतं। पुढच्या गणिताचं उत्तर पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे।